तुम्ही तुमच्या 3 वर्षाच्या मुलाला सिगरेट द्याल का? नक्कीच नाही. बरं, तुम्ही तुमच्या 5 वर्षाच्या मुलीला वाईनचा ग्लास द्याल? छे, कधीच नाही. कारण सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. पण मग त्याच मुलाच्या हातात आनंदाने चॉकलेट देताना, त्याला दररोज साखरेची बिस्किटे भरवताना किंवा कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली साखरेचा डबा त्याच्या पोटात रिकामा करताना तुम्ही हे आरोग्यास घातक आहे की नाही हा विचार का करत नाहीत? तुम्हाला वाटतं साखर एवढी पण जास्त हानिकारक नाही. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण साखरेबाबत अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत जे मोठमोठ्या कंपन्या तुमच्यापासून लपून ठेवत आहेत. साखर हा किचनमधला फक्त एक साधारण गोड पदार्थ नाही, तर तो तुमच्या मुलाच्या मेंदूसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी एक विष आहे. आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की साखर तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढीला कशी बर्बाद करत आहे. चला तर मग सुरू करूयात जीवनाच्या सुरुवातीपासून. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिला शुगर क्रेविंग होणं हे अगदी सामान्य मानलं जातं. अगं खा, आता तर तुला 2 जीवांच्या वाट्याचं खायचंय असं म्हणत आपण तिला साखरेचे पदार्थ देत राहतो. पण इथेच सर्वात मोठी चूक होते. विज्ञानामध्ये एक शब्द आहे, इपिजेनेटिक्स. याचा अर्थ असा की बाळ पोटात असताना आई जे काही खाते त्याचा थेट परिणाम बाळाच्या DNA वर होतो. जेव्हा आई जास्त साखर खाते तेव्हा ते बाळ जन्माला येण्यापूर्वीच शुगर ॲडिक्टेड बनतं. आईच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढली की बाळाच्या स्वादुपिंडाला गरजेपेक्षा जास्त इन्सुलिन सोडावं लागतं. रिसर्च सांगतो की ज्या मातांनी गरोदरपणामध्ये जास्त साखर खाल्ली त्यांच्या मुलांमध्ये जन्मानंतर लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीज आणि सर्वात भयानक म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजेच शिकण्यात येणाऱ्या अडचणी हे होण्याची शक्यता 400% वाढते. तुम्ही तुमच्या बाळाला एक निरोगी शरीर देण्याऐवजी त्याला जन्म घेण्याआधीच रोगांच्या जाळ्यात ढकलत आहात. हे ऐकायला खूप कटू वाटेल, पण हेच सत्य आहे. आता बोलूयात त्या मुलांबद्दल जे आता चालायला बोलायला लागले आहेत. 5 वर्षाच्या मुलांचा मेंदू हा जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर असतो. या काळात त्याच्या मेंदूचे न्यूरॉन्स दर सेकंदाला लाखो कनेक्शन्स बनवत असतात. विशेषतः त्याचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो विचार करणे, निर्णय घेणे आणि लक्ष केंद्रित करणे यासाठी जबाबदार असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या 3 वर्षाच्या मुलाला साखर देता तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामाइनचा महापूर येतो. डोपामाइन हे रिवॉर्ड हार्मोन आहे. यामुळे मुलाला प्रचंड आनंद होतो. ते हायपर होतं, इकडे तिकडे धावतं, खूप खेळतं, खूप मस्ती करतं. याला आपण मस्ती समजतो, पण सायन्स याला शुगर हाय म्हणतं. समस्या शुगर हायमध्ये नाही तर शुगर क्रॅशमध्ये आहे. 30 ते 40 मिनिटांनी जेव्हा ही रक्तातील साखर कमी होते तेव्हा मुलाचा मेंदू विड्रॉल मोडमध्ये जातो. मग सुरू होतो चिडचिडेपणा, विनाकारण रडणं, वस्तू फेकून मारणं. आपण म्हणतो माझं मूल खूप हट्टी आहे, पण खरं तर त्या बिचाऱ्या मुलाला साखरेचं व्यसन लागले. लहान वयात साखरेचा अतिरेक झाल्यामुळे भविष्यात ADHD म्हणजेच एकाग्रतेचा अभाव यासारखे गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना सांगते की किमान 2 वर्षापर्यंतच्या मुलांना ॲडेड शुगर पदार्थ देऊ नका आणि शक्य असेल तर 5 वर्षापर्यंत असे पदार्थ देणे टाळा. आता थोडं मोठ्यांबद्दल बोलूया. तुम्हाला तुमचं तारुण्य टिकून ठेवायचं आहे का? तुम्हाला वाटतं का की तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत? मग महागड्या क्रीम्स घेण्याऐवजी साखर बंद करा. विज्ञानात एक प्रक्रिया आहे जिला ग्लायकेशन म्हणतात. जेव्हा तुमच्या रक्तात साखर जास्त होते तेव्हा त्या साखरेचे रेणू रक्तातील प्रोटीन्ससोबत चिटकतात. या प्रक्रियेतून तयार होतात AGEs, ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट्स. हे तुमच्या शरीराला एज म्हणजेच म्हातारं करण्याचं काम करतात. साखर तुमच्या शरीरातील लवचिकता काढून घेते, त्यामुळे त्वचा लोंबते आणि
चेहऱ्यावर अकाली म्हातारपण येतं. साखरेचा त्याग करणं ही जगातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे. आता तुम्ही म्हणाल, मी तर चहात साखर घेत नाही, मग मला हा धोका नाही. थांबा, तिथेच तर तुम्ही फसत आहात. कंपन्या खूप हुशार आहेत. ते साखर हा शब्द वापरण्याऐवजी 50 वेगवेगळी नावं वापरतात. माल्टोडेक्स्ट्रीन, हाय फ्रक्टोज, कॉर्न सिरप, डेक्स्ट्रोज, सुक्रोज ही सगळी साखरेची चूप आहेत. तुम्हाला माहिती आहे का, एक चमचा टोमॅटो केचपमध्ये 1 चमचा साखर असते. तुम्ही ज्याला हेल्थ ड्रिंक म्हणून मुलांना देता त्यात 30 ते 40% साखर असते. ज्याला आपण फ्रूट ज्यूस समजून पितो त्यामध्ये फक्त साखरेचं पाणी असतं. आजच्या जगात आपण नकळतपणे दिवसाला 20 ते 25 चमचे साखर खात आहोत. पण काळजी करू नका, अजून ही वेळ गेलेली नाही. मानवी शरीर हे जगातील सर्वात हुशार मशीन आहे. जर तुम्ही आजपासून फक्त 21 दिवस ॲडेड शुगर असणारे पदार्थ बंद केले तर काय होईल? पहिल्या 3 दिवसात तुम्हाला डोकेदुखी होईल, कारण मेंदूला सवयीप्रमाणे साखरेची ओढ लागेल, जी त्याला मिळणार नाही. 7 दिवसानंतर तुमची स्किन चमकायला लागेल. 14 दिवसानंतर तुमची दुपारची येणारी सुस्ती गायब होईल आणि दिवसभर तुमची एनर्जी लेवल स्थिर राहील. 21 दिवसानंतर तुमची चव बदललेली असेल. तुम्हाला नैसर्गिक फळं जास्त गोड आणि चविष्ट वाटू लागतील. लक्षात ठेवा, आपल्या मुलांवर प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग त्यांना मिठाई देणे हा नाही. त्यांना चांगले आरोग्य व चांगल्या सवयी देणे हेच खरं प्रेम आहे. तुमच्या गरोदरपणात घेतलेला एक छोटासा निर्णय किंवा तुमच्या मुलाला 5 वर्षापासून साखरेपासून दूर ठेवण्याचा तुमचा हट्ट त्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर एक चळवळ आहे. हा व्हिडिओ प्रत्येक त्या आईवडिलांपर्यंत पोचवा ज्यांना आपल्या मुलाचं आरोग्य प्रिय आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माइंड स्केचला आत्ता सबस्क्राईब करा.